काही लोक देवावर विश्वास ठेवतात, पण काही लोक स्वतःच देवासारखे बनतात. आणि ही कथा आहे अशाच एका माणसाची. एक साधं गाव, साधी माणसं. पण त्या गावात एक असा माणूस होता ज्याच्याबद्दल लोक हळू आवाजात बोलायचे. कोणी म्हणायचं तो वेगळा आहे, कोणी म्हणायचं त्याच्यात काहीतरी शक्ती आहे. पण तो मात्र शांत, एकटाच. एक दिवस काहीतरी असं घडलं ज्यानं सगळ्यांच्या विचारांना हादरवून टाकलं. लोकांनी जे पाहिलं ते त्यांनी कधीच कल्पनाही केली नव्हती. त्या क्षणानंतर गावातलं सगळं काही बदलायला लागलं. भीती विश्वासात बदलू लागली आणि शंका श्रद्धेत. तो माणूस आता फक्त एक व्यक्ती नव्हता, तो एक अनुभव बनला होता, ज्याला लोक दुरून पाहायचे आणि शांत व्हायचे. काही लोक त्याच्याकडे उत्तरांसाठी यायचे, काही फक्त शांतता शोधायला. पण प्रत्येक जण काहीतरी घेऊनच परत जायचा. पण एक दिवस आणि आजही त्या ठिकाणी गेलं की लोकांना त्याची उपस्थिती जाणवते. नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे एका नवीन विषय. आजही जुन्या पिढीतील अनेक लोक मांढर देवीला म्हणजे काळूबाईच्या दर्शनाला जाताना एक कोंबडा हमखास सोबत घेऊन जातात. तो कोंबडा त्या बुवाला वाहण्यासाठी असतो. त्यांची अशी श्रद्धा आहे की घरादारावर असलेली भूताखेताची छाया, वाईट शक्ती किंवा काळी बाधा ते बुवा दूर करतात. काही लोक तर इतकंही सांगतात की बुवांच्या मंदिरात अमावस्येच्या रात्री एक खास पूजा चालते. देशभरातून मंत्रतंत्र जाणणारे लोक तिथे जमलेले असतात. ते एक बाहुली समोर ठेवतात आणि एक विशिष्ट मंत्र 21,000 वेळा जपतात. मंत्रात कुठेही चूक झाली तर पुन्हा सुरुवात करावी लागते. आणि जप चालू असतानाच त्या बाहुलीत 21 सुया खुपसल्या जातात. ज्याच्या नावाची ती बाहुली असते तो माणूस हळूहळू खंगत खंगत मरतो असं सांगितलं जातं. आजच्या विज्ञान युगातही अशा गोष्टी ऐकायला मिळतात तेव्हा आश्चर्य वाटतंच ना. पण जास्त ताण घेऊ नका. आज आपण या सगळ्या मागचा मूळ माणूस म्हणजे धावजी पाटील यांच्याबद्दलच सविस्तर जाणून घेणार आहोत. धावजी पाटलांचा जन्म 18व्या शतकात झाला. पांडव आपल्या वनवासाच्या काळात ज्या गावात राहिले होते त्या गावात आजही पांडवदाईचं मंदिर आहे. त्याच मंदिराच्या आसपास धावजी पाटलांचा जन्म झाला. लहानपणापासूनच धावजींना तंत्रमंत्र, काळी विद्या याकडे खूप आकर्षण होतं. जसजसा तो मोठा होत गेला तसा हा छंद अधिकच वाढला. घरच्यांना याचा खूप त्रास व्हायचा. शेवटी त्यांनी त्याचं लग्न लावून दिलं. पण लग्नानंतरही त्याच्या वागण्यात काडीचाही फरक पडला नाही. एक दिवस तो आपल्या तंद्रीतच काळी विद्या शिकण्यासाठी थेट कलकत्त्याला निघून गेला. त्याच्या भक्तांच्या म्हणण्यानुसार तिथं त्यानं काली मातेला प्रसन्न केलं आणि तिच्याकडून पूर्ण काळी विद्या शिकून घेतली. या सगळ्या प्रक्रियेला तब्बल 14 वर्ष लागली. 14 वर्षानंतर गावाची ओढ लागल्यानं तो परत आला. पण त्याच्या मनात काहीतरी वेगळंच घुमत होतं. तो कुणालाही आपल्या खऱ्या हेतूबद्दल काहीच सांगत नव्हता. घरी आल्यावर त्याची बायको आणि गावकरी दोघेही त्याच्यावर रागावले. संसार अर्ध्यात टाकून गेलेल्या माणसाला पाहून सगळे त्याला बोलू लागले. पण एक दिवस गावात एक आश्चर्यकारक घटना घडली. धावजी पाटलांनी एका माणसाला त्याच्या बैलांसकट उचलून हवेत फिरवलं. ही बातमी वाऱ्याच्या वेगानं पंचक्रोशीत पसरली आणि लगेचच धावजी पाटील गावकऱ्यांचा देव बनला. भीतीनं का होईना पण लोक त्याला मान देऊ लागले. त्याच्या दर्शनासाठी घराबाहेर रांगा लागू लागल्या. हे फार दिवस चाललं नाही, कारण नंतर लोक त्याच्या अघोरी विद्येला घाबरू लागले. त्याच्यापासून दूर राहू लागले. शेवटी त्याची बायकोही कंटाळून माहेरी निघून गेली. मग धावजी स्वतःही माणसांपासून दूर राहू लागला. तो रानावनात भटकत काली मातेची पूजा करू लागला. एक रात्री काली मातेनं स्वप्नात येऊन त्याला सांगितलं, तू मांढर देवीच्या काळूबाईला शरण जा. काली मातेची आज्ञा मानून धावजी पाटील वाईजवळच्या सुरू या गावी आले आणि तिथं स्थायिक झाले. तिथं त्यांनी आपल्या अघोरी विद्येचं खूप मोठं साम्राज्य निर्माण केलं. काळूबाईची सेवा करत करत ते लोकांच्या अनेक समस्या सोडवू लागले. विशेषतः भूतबाधा,
वाईट शक्ती, टोणाटोटक्याच्या बाबतीत त्यांची ख्याती पसरली. त्या भागात धावजी पाटील म्हणजे भूतांचा कर्दनकाळ सगळं ठरल्याप्रमाणे चालू होतं. पण एक दिवस अचानक त्यांनी आपल्या भक्तांना बोलवलं आणि सांगितलं, मला जिवंत समाधी घ्यायची आहे, तयारी करा. भक्त आणि सेवेकरी चकित झाले. पण धावजी म्हणाले, ही काली मातेची इच्छा आहे. त्यामुळे लोक तयार झाले. अमावस्येच्या रात्री योग्य मुहूर्तावर सुरू गावात धावजी पाटलांनी जिवंत समाधी घेतली. आज त्यांच्या समाधीवर मोठं मंदिर उभं आहे. हे मंदिर पश्चिम महाराष्ट्रातलं जादू तंत्र मंत्राचं एक प्रसिद्ध शक्तिपीठ मानलं जातं. आजही तिथे त्यांच्या अघोरी प्रथांना खत पाणी घातलं जातं. भूतबाधा, वाईट छाया दूर करण्यासाठी लोक दूर दूरहून येतात. समाधीवर शेकडो कोंबड्या आणि बोकडांचं रक्त वाहिलं जातं. आजच्या वैज्ञानिक युगातही एवढ्या मोठ्या संख्येनं लोक या ठिकाणी येतात हे पाहिलं की एक प्रश्न मनात येतोच, हे श्रद्धा आहे की अंधश्रद्धा? मित्रांनो, धावजी पाटील हे फक्त एक नाव नाही, तो एक अनुभव आहे, जो आजही त्या ठिकाणी जाणाऱ्यांना जाणवतो. तुम्हाला काय वाटतं? ही केवळ कथा आहे की खरंच काहीतरी अद्भुत शक्ती आजही अस्तित्वात आहे? तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की लिहा. मी प्रत्येक कमेंट वाचतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला थोडासाही स्पर्श करून गेला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि धावजीच्या अधिपत्यमध्ये कोणकोणत्या व किती चेडे चालतात हे जाणून घेण्यासाठी किंवा अशा आध्यात्मिक आणि रहस्यमय कथा पाहण्यासाठी दत्तात्रेया स्पिरिच्युअल ज्ञान चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण इथे प्रत्येक कथा फक्त सांगितली जात नाही, तर अनुभवली जाते. धन्यवाद. ओम काळेश्वरी. जय धावजी बुवा. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन गुरुदेव श्री दत्त.